नमस्कार श्रोते. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळू जी केशवा, महानंदा भानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना वदनमूर्ती, भवतारका दरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. तीर्थावळी भाग 2. रम्य ते गाव आणि रम्य ते बालपण. कोकणातील ते माझे वेंगुर्ले गाव. फार सुंदर. विशाल समुद्र, त्याची गाज, नारळी, पोकळी, आंबे, फणस, काजू यांच्या बागा, शेते, हिरवीगार वनश्री, हे सगळे मनाला सुख देणारे. समुद्र किनाऱ्याचे बंदर असल्याने व्यापाराच्या दृष्टीनेही या गावात अतिशय महत्व. या बंदरात बोटीमधून पुष्कळ मालाची ये जा चालत असे. घाटाच्या खालील बंदरामधून छकडा गाडीने आलेला माल मोठमोठ्या पडावात आणि बोटीत भरला जात असे. तिथून गुजरातमधील सर्व बंदरे व कराची तसेच सिलोन पर्यंत मालाची वाहतूक असे. माझ्या लहानपणी कमीत कमी 1000 छकड्या गाडीचा माल माझ्या घरात रवानगीसाठी यायचा. ब्रह्मदेशचा तांदूळ, जावाची साखर या आणि यासारखा माल घाटावर जाण्यासाठी या बंदरात मुबलक प्रमाणात येत असे. वेरावळच्या कांद्याने आणि गुजराती बटाट्याने घरातील संपूर्ण चौक भरलेले असायचे. माझे घर म्हणजे अशा मालाची कोठारीच होती. तिथे फोडलेला काजू पोत्यातून रवाना व्हायचा. खजूर, खारका आणि बदाम यांची पोती पडलेली असायची. घरांमध्ये 7-8 कारकून आणि 30 हमालांचा तांडा रात्रंदिवस काम करीत असे. गाडीवाल्यांना हिशोब देताना रात्रीचे 2 वाजत. खणखणीत रुपये आणि आणा 2 आण्यांची नाणी यांचीही पोती भरलेली असायची. कोचीनहून खोबरे तेलाची मोठी मोठी पिंपे यायची, तर चंदगड भागातून हजारो पोती हरडा मुंबईला रवाना व्हायचा. त्यावेळी माल वाहतुकीसाठी आगगाडी नव्हती किंवा ट्रक्सचीही वाहतूक नव्हती. अशा या समृद्धीच्या काळात अचानक प्लेगची साथ यायची. उंदरांची लागण होऊन दररोज शेकड्यांनी माणसे मृत्युमुखी पडायची. मग आमचे बिराड गावाबाहेरील 4 मैलावरील बागेत जायचे. दररोज सारवट गाडीतून मी शाळेत मात्र यायचा. मुंबईची बोट नित्य नियमाने येथे दररोज यायची आणि लहान पडावातून माणसे बोटीपर्यंत जायची. अशी जाण्या येण्याची पद्धत होती. निरनिराळ्या कंपनीच्या बोटी स्पर्धा करायच्या आणि नारळी पौर्णिमेला सुरू झालेला हा उद्योग मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत चालायचा. फक्त पावसाचे 2 महिने या गावाला थोडी विश्रांती असायची. अशा वातावरणात माझे बालपण चालले होते. या गावामध्ये एकदा एक राष्ट्रीय कीर्तनकार आले. त्यांचे नाव होते डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन. अमोघ वक्तृत्व, अत्यंत खडा आवाज, सुदृढ शरीर, गौरवर्ण, तेजस्वी मुद्रा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हजारो लोकांना आपल्या रसाळ प्रेरक ओजस्वी कीर्तनामध्ये रंगवून ठेवायची किमया. या सगळ्याचा प्रभाव या गावावर पडला. मी तर त्यांच्या कीर्तनाने विलक्षण प्रभावित झालो. त्यांचा मुक्काम आमच्या गावी महिनाभर होता. दररोज ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत व इतरांच्याकडूनही घालून घेत. स्वदेशी वस्तू, खादीचे कपडे, हातसळीचे तांदूळ, घाण्याचे तेल, गायीचे दूध अशी बंधने स्वीकारून ते व्रतस्थ जीवन जगत होते. चहा, सिगारेट, विडी या व्यसनांपासूनही लोक मुक्त असावेत यासाठी त्यांच्या कीर्तन प्रवचनातून ते उपदेश करीत. डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे महत्व ते समजावून देत. चहा न पिण्याची, सिनेमा न पाहण्याची शपथ घ्यायला लावीत. राष्ट्रहितासाठी कीर्तन ही त्यांची निष्ठा. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या दिवसातील 1 तास तरी द्या अशी ते कळकळीची मागणी करीत. तो कालखंड पारतंत्र्याचा, तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा. स्वाभाविकच झाशीची राणी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग या देशभक्तांची आख्याने हे राष्ट्रीय कीर्तनकार मोठ्या ओजस्वीपणे सांगत आणि अशी कीर्तने ऐकण्यासाठी खेड्यापाड्यातून हजारो लोक येत असत. डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते.
लोकमान्यांचे भक्त असल्यामुळे 1 ऑगस्ट 1935 रोजी त्यांनी टिळक पुण्यतिथी निमित्त एक कार्यक्रम आखला. लहान मुलांनी थोरांची चरित्रे सांगण्याचा. त्यांचे नित्याचे कीर्तन सुरू होण्यापूर्वी 1 तास हा कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमात भाग घेण्याचे ठरवले आणि चरित्र सांगताना भाऊसाहेब खांडेकरांच्या शब्दात, रत्नांची खाण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात चिखल गावात एक सुंदर कमळ उगवले असे मी म्हटले. मात्र डॉक्टर पटवर्धनांनी मला पोटाशी धरले. ते दरवर्षी वेंगुर्ल्यात महिनाभर कीर्तने करण्यासाठी मुक्काम करीत. 1 वर्षी ते गावी आले असताना मी त्यांच्याकडून हरदासी कीर्तनाची दीक्षा घेतली आणि पुढे दत्त प्रसार मंडळ स्थापून खेड्यापाड्यात स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार करण्यासाठी 10-12 मुलांच्या चमूसह कीर्तने करत हिंडू लागलो. उपासना स्वातंत्र्य देवतेची. गवालिया टँकवर महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली. ब्रिटिश सरकारने 1 ऑगस्टला सर्व पुढाऱ्यांना गजाआड केले. ही बातमी माझ्या गावापर्यंत पोहोचली. आम्ही लहान मुलांनी प्रभात फेरी काढण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर लाठीमार झाला आणि गावातील पुढारी हेही पकडले गेले. त्या वातावरणात मी तिथून माझ्या आजोळी कोल्हापूरला गेलो आणि स्वातंत्र्य संग्रामाचे काम माझ्या भावंडांसह करू लागलो. तेव्हा कोल्हापुरात पेरे नावाच्या पॉलिटिकल एजंटचे राज्य होते. संस्थानिकांची संपूर्ण सत्ता ब्रिटिशांचा हा पॉलिटिकल एजंट चालवत असे. त्यावेळी गारगोटी खजिना लुटण्याचा कट सिद्ध झाला. पण मूळ खजिन्याचा नकाशा राजाराम महाराजांच्या शय्याघरात असल्याने तो मिळवावा कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी राजाराम कॉलेजमधील एक गुजराती विद्यार्थी देसाई याने ते काम आपल्या शिरावर घेतले. अच्युतराव पटवर्धनांच्या सल्ल्याने देसाईंना एक कॅडलिक गाडी देण्यात आली. त्यावेळी कोल्हापुरात राजे लोकांना जमिनीला हात लावून मुजरा करण्याची प्रथा होती. बडोदेकरांची आणि कोल्हापूरकरांची वाड्यामध्ये भेट ठरली. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. मला देसाईंचा शिपाई म्हणून कॅडलिक गाडीच्या पुढील सीटवर बसवले होते आणि आमची कॅडलिक गाडी भेटीच्या वेळी भगवा ध्वज लावून बडोदेकरांच्या गाड्यांच्या काफिल्याच्या पुढे सुसाट्याने नवीन राजवाड्याकडे हजर झाली. मी आदवीने बाहेर येऊन मागील दरवाजा उघडला व लावून मुजरा केला. देसाई दिसायला गोरेपान, सुरवार, लांब कोट व डोक्याला भगवा फेटा अशा रोभावात ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी बडोदेकरांच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यांना कोणीसात केला. बडोदेकरांना वाटले देसाई हे कोल्हापूरकरांचे मानकरी आहेत. त्याच वेळी कोल्हापूरकरांना ते बडोदेकरांचे कोणी सरदार वाटले. दरबार हॉलमध्ये सर्व सरदार आपापल्या स्थानावर बसत असताना शय्याघरात शिरून देसाईंनी नकाशाचे चित्र कॅमेऱ्याने टिपले आणि त्या हॉलमधून काढता पाय घेतला. 3ऱ्या दिवशी आमच्या आजोळच्या घराला पोलिसांचा वेढा पडला. घरामध्ये गोव्याहून आणलेली 4 पिस्तुले व बराच दारुगोळा होता. घरात पाण्याने भरलेली एक विहीर होती. त्या विहिरीत आम्ही भावंडांनी तो सर्व माल बुडवून टाकला. सरकारला कितीही तपासणी करून काहीही मिळाले नाही. त्यानंतर 15 दिवसांनी गारगोटी खजिना लुटला गेला आणि तो नेपाळला नेण्यात आला. 42च्या चळवळीला लागलेले लाखो रुपये या खजिन्यातूनच निर्माण झाले आणि आजोळी त्यानंतर 4 दिवसांनी घरात बॉम्ब बनवत असताना मोठा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्ब तयार करणारा माझा मावस भाऊ मंगेश देसाई याला अटक झाली. त्याच्यावर 44 गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात ठेवण्यात आले आणि कटाची माहिती काढण्यासाठी त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यात माझा दुसरा मावस भाऊ व एक मामे भाऊ यांना पण अटक झाली. मंगेश देसाई आज या दुनियेत नाहीत, पण चळवळ संपल्यानंतर व मुक्त झाल्यावर भारतातील नंबर 1चा रेकॉर्डिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला. जवळजवळ 700-800 फिल्म्स त्याच्या नावावर आहेत. या सर्व गोष्टींचा माझ्या जीवनावर एक विलक्षण परिणाम झाला. देशभक्तीच्या दिंडीतील मी एक सेवेकरी. मी मोठा सुदैवी, कारण या चळवळीतील माझ्या सहभागामुळे पूज्य विनोबाजी भावे, जयप्रकाशजी, पूज्य साने गुरुजी, आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, आचार्य दादा धर्माधिकारी, मधुलिमये, वसंत बापट, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्याशी माझा निकडचा संबंध आला. 1946ला माझ्यावरची सर्व वॉरंट्स रद्द झाल्यानंतर मी सांगळवाडीला प्राचार्य देवदत्त दाभोळकरांकडे अभ्यास करून मॅट्रिक पास झालो आणि 1947 साली कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ सेवक व समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मोहन धारियांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात कामाला लागलो. त्यावेळी कोल्हापूरला कोरगावकर ट्रस्टने ग्रामसेवाश्रम नावाची एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे चालक
बाबा रेडेकर व मामा क्षीरसागर यांच्याशी माझा जवळचा संबंध आला आणि मी खादी व ग्रामस्वराज्याच्या कल्पना यांचा प्रचार करू लागलो. मी कलापथकाची स्थापना केली आणि खेड्यापाड्यात कलापथक घेऊन कीर्तन व कार्यक्रम करीत हिंडू लागलो. 1948 साली नेमाने मुंबईला मेगा भुवनमध्ये दादरला साने गुरुजींकडे जाऊ लागलो. याच सुमारास त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. त्याला मदत करू लागलो व साने गुरुजींना घेऊन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साधनेसाठी गुरुजींच्या गीता प्रवचनांच्या बळावर पैसा जमा करावयाचे काम केले. 1949 साली मी राजाराम कॉलेजचा डिबेटिंग सेक्रेटरी झालो. रामकृष्ण बजाज, रवींद्र वर्मा यांचे बरोबर ऑल इंडिया नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्सची स्थापना केली. 1950 साली मी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी असताना प्राचार्य गोकाक यांच्या सहवासाने अरविंदांच्या योग्यांचा अभ्यास घडला. त्याच काळात नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्सने मुंबईला ब्रेवॉर्न स्टेडियमवर एक भव्य मेळावा केला. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उद्घाटक व विरोधी पक्षाचे जयप्रकाश नारायण हे अध्यक्ष असा हा अपूर्व मेळावा. भारतातील 5,000 प्रतिनिधींच्या मेळाव्याच्या संयोजनाचे भाग्य एक चिटणीस या नात्याने मला लाभले. अभंग स्वातंत्र्यनिष्ठा, उदंड देशभक्ती असलेली आणि देशसेवेचे सतीचे वाण घेतलेली थोर व्यक्तिमत्वे मला कधी जवळून, कधी लांबून, तर कधी प्रत्यक्ष सहवासातून पाहायला मिळाले. हे माझे ऐश्वर्य मला अतिशय मोलाचे वाटते. याच सुमारास पूज्य साने गुरुजींनी आपली जीवनयात्रा संपवली. याचा विलक्षण धक्का मला बसला. परंतु कॉलेज शिक्षण चालू ठेवत स्वतःला सावरून मी BA ऑनर्सची डिग्री प्राप्त केली. कोल्हापुरातील म्युनिसिपल कामगार युनियन, ST युनियन, गांधीनगरच्या वसाहतीचा प्रश्न आदी गोष्टीत मी हळूहळू लक्ष घालू लागलो. मी MA LLBच्या टर्म्स भरल्या आणि जय भीम व जयप्रकाश या नावाने निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात जिल्हाभर हिंडलो. या निवडणुकीत काँग्रेसने आमचा संपूर्ण पराजय केला आणि 1955 मध्ये मी इस्लामपूरला आचार्य जावडेकरांकडे गेलो. आचार्य द्रष्टेपुरुष होते. महाराष्ट्रात ब्राह्मणाला राजकारणात स्थान नाही यासाठी राजकारण सोडण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. माझ्या जीवन प्रवासातला हा एक जबरदस्त टर्निंग पॉइंट ठरला. त्यांचा सल्ला प्रमाण मानून मी 1955 मध्ये स्टँडर्ड ऑइल कंपनीचा केरोसिन विक्रेता म्हणून माझा मित्र वैकुंठवासी मनोहर वायंगणकर याच्या बरोबर बेळगावात आलो. पाऊले चालती पंढरीची वाट. मामा दांडेकर हे एक समृद्ध व्यक्तिमत्व, एक यशस्वी प्राचार्य, तत्वज्ञानाचे नामवंत प्राध्यापक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व संपादक, वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत प्रसारक, प्रभावी कीर्तनकार, निस्पृह प्रचारक, नैष्टिक ब्रह्मचारी असे कितीतरी पैलू त्यांच्या ठिकाणी लखलखत राहिले. मला अभ्यासाची आवड होती म्हणून वैकुंठवासी शंभा दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायावर प्रबंध लिहावा म्हणून मी त्यांना 1 महिना वेंगुर्ल्यात ठेवून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाने पंढरीच्या वारीचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच पुढे पुन्हा मी धार्मिक व सामाजिक चळवळीकडे ओढला गेलो. 1968 साली वैकुंठवासी मामा दांडेकरांनी मृत्यूशय्येवरून पंढरीच्या वारीचा विना फलटण या ठिकाणी त्यांचे चिटणीस नाना कखटेकर यांच्या मार्फत शेडगे दिंडी नंबर 3 मध्ये दिला. रावसाहेब देऊरगावकर यांनी तो माझ्याकडे दिला. तेव्हापासून आज तागायत पंढरीचा पांडुरंग माऊली सोबत फलटण ते पंढरपूर अशी ही दिंडी चालवत आहे. या दिंडीचे नाव वैकुंठवासी मामा दांडेकर दिंडी असून दिंडीत नित्य प्रवचन व भजन आदी कार्यक्रम होत असतात. दिंडी मामा दांडेकरांची, दिंडी बेळगावची. वैकुंठवासी मामा दांडेकरांची दिंडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली गेली आणि मी तर बेळगावचा रहिवासी. अर्थातच ही दिंडी प्रामुख्याने बेळगावच्या वारकऱ्यांची असते. पहिली 4-5 वर्षे मी माझ्या बेळगावच्या वारकऱ्यांसह फलटणला शेडगे दिंडीत सामील होत असे. 12 वर्षानंतर तुम्हाला कायदेशीर हक्क प्राप्त होईल असा शेडगेंच्या चालकांनी विरोध तर दर्शवलाच, पण तुमच्या ट्रकवर शेडगे नंबर 3 लावून दांडेकरांचे नाव काढा तर आमच्यात सामील व्हा असे सांगितले. तेव्हापासून आम्ही माझे वारकरी मित्र हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांच्या बरोबर चालतो. पंढरीचे बडवे वैकुंठवासी भगवान बुवा यांच्या सांगण्यावरून फलटणला जाण्यापूर्वी 1 दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेला वर्षानुवर्षांच्या प्रथेप्रमाणे
आजही वैकुंठवासी मामा दांडेकरांची ही आमची दिंडी पंढरपूरला जाते. तेथे पांडुरंगाची पूजा, नैवेद्य, नवीन मंडळींना वारकरी दीक्षेच्या तुळशीमाळा देणे असा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 12 पर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाची आज्ञा म्हणून वैकुंठवासी भगवान बडवे यांनी मी हयात असेपर्यंत दरवर्षी पांडुरंगाची सेवा, कीर्तन निरूपण रूपाने करा असे म्हटल्याने आतापर्यंत सायंकाळी 7 ते 10 पर्यंत पंढरीच्या विठ्ठल राऊळात भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालतो. माझी जातीचे मिळो मज कोणी. सध्या पंढरपूरचे देवस्थान सरकारी ट्रस्टींच्या ताब्यात असून माझे स्नेही हरिभक्त परायण भारदे हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या परवानगीने आमच्या दिंडीचा प्रतिपदेचा द्वितीयेचा कार्यक्रम श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात होतो आणि तृतीयेला फलटणला पालखी आल्याबरोबर माऊलींच्या स्वागताला आमची बेळगाव दिंडी तेथे जाते. तेथे यशवंतराव चव्हाण विद्यालय फलटण येथे मुक्काम करते. गेली 15 वर्षे फलटणला स्थायिक झालेले बेळगावातील खेमण्णा गोळसे यांचे वंशज आमच्या दिंडीची सर्व व्यवस्था तर करतातच, पण रात्री पंचपक्वानांचे भोजनही घालतात. याच दिवशी या दिंडीवर माननीय शिवाजीराव भोसले यांचे प्रवचन होते. याच दिवशी सायंकाळी आमच्या दिंडीचे पुस्तक प्रकाशन यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे सभागृहात होते. दिंडी निघताच पहाटे 4 ला उठणे, स्नान झाल्यावर पहाटे 5:30 ला हरिपाठ, त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होतो आणि 6 वाजता टाळ गळ्यात टाकून माऊलींच्या दिंडी बरोबर आम्ही चालू लागतो. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. वैकुंठवासी मामा दांडेकरांची आज्ञा शिरसावंत मानून त्यांची स्मृती जपणारी ही बेळगावची दिंडी सुरू होऊन यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 वर्षांच्या या रजत रेखेशी उभे असताना सहज मागे वळून पाहावे तर वारकऱ्यांनी आपल्या गाठी बांधलेले कितीतरी प्रसंग जणू साक्षात दिसू लागतात. भूतकाळच्या दाट धुक्यातले हे अनुभव, त्या आठवणी यांनी ऊर भरून येतो. या बहुसंख्य आठवणी कधी विठ्ठल भक्तीने ओल्याचिंब झालेल्या, कधी ज्ञानेश्वरांच्या तेजाने झळकणाऱ्या, कधी पंढरीच्या सावलीत विसावलेल्या, कधी वियोगाचे चटके देणाऱ्या. असाच एक वृद्ध प्रसंग सुमारे 15 वर्षापूर्वी केरळमधील भक्तगण पंढरीला आला होता. मी तेथे कीर्तनाला उभा असताना त्या 101 भाविकांनी फुलांच्या आणि नोटांच्या माळा गळ्यात घातल्या. या प्रचंड ओझ्याने मी घुसमटलोच, पण माझ्या पांडुरंगाला शतकानुशतके शेकडो माळा गळ्यात घालून घेताना केवढा त्रास होत असेल या केवळ कल्पनेनेही मी अर्धा पाऊण तास तरी कीर्तनात अक्षरशः गुदमरून गेलो. 13 वर्षापूर्वी कांची कामकोटीचे परमाचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी महाराज यांचा मुक्काम पंढरपुरात होता. त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीयच. त्यांनी मला विचारले, आज कीर्तनाला कोणता अभंग घेणार? मी म्हणालो, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, इतर न करी तीर्थव्रत. स्वामीजी म्हणाले, वारकरी याचा अर्थ काय? मी म्हणालो, वारंवार नियमाने पंढरपूरला जातो तो वारकरी. स्वामीजी म्हणाले, वाक खरी तो वारकरी, ज्याची वाणी सत्य तो वारकरी. किती मार्मिक आणि उदात्त आशय. वारकरी या शब्दातून त्या शब्दात दडलेल्या सूक्ष्म अर्थछटानं त्यांनी सहज व्यक्त केला. ऋषीनाम पुनराद्यानाम वाचम अर्थाटो नुधावती. हेच खरे. माझ्या जुन्या 6 अध्यायांपैकी श्री भागवत हे एक. ते निष्ठावंत वारकरी. अखंड नामजप हा त्यांचा सहज धर्म. मग हरिहरी या नावाने ते ओळखले जायचे. असा हरिजप करीत करीतच 4 वर्षापूर्वी एका संकष्टीच्या दिवशी ज्ञानेश्वरी समोर ठेवून त्याने डोंबिवली येथे आपल्या घरी देह ठेवला. ते रेल्वे खात्यात डेक्कन क्वीनचे ड्रायव्हर होते. सदैव परमार्थाच्या दिशेने भक्तीच्या वाटेनेच फिरत राहिले आणि त्यातून अखंड हरिहरी हेच बोल घुमत राहिले. हरिहरींनी पंढरीची वारी तर न चुकता केलीच, पण त्यांनी माऊलींची कार्तिक वद्य आळंदी वारी सुरू केली होती. ती अद्यापही चालू आहे. ही वारी शिवाजीनगर ते आळंदी पायी प्रवास करते. त्यात रेल्वेचा ग्रुपच असतो. या वारीलाही या वर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. हरिहरीच्या शिष्यांपैकी हरिहरी या नावाने 35 लोकांचा रेल्वे कर्मचाऱ्यांचा एक ग्रुप आमच्या दिंडीत सामील होतो. हरिहरी ग्रुपने माझा जो समान धर्मा 6 अध्यायी त्याची स्मृती अशी जागवली आहे. आणखी एक पुण्य प्रसंग. सुमारे 15 वर्षांपूर्वी परमपूज्य जगद्गुरु कांची स्वामी यांचा चातुर्मास बेळगावात झाला आणि तेव्हा 2.5 महिने त्यांची सेवा घडली. त्यांनी स्वतः मला समोर बसवून संपूर्ण ज्ञानेश्वरीतील 9000 ओव्यांचे विवरण
हिंदीमधून माझ्याकडून ऐकले. भाद्रपद वद्य षष्टीला प्रसाद म्हणून ज्ञानेश्वरी तामिळमध्ये भाषांतरित करून घेऊन ती प्रसिद्ध करून 2000 ग्रंथ त्यांना अर्पण करण्याचा संकल्प मी केला. तो कार्यक्रम त्यांच्या वयाच्या 95व्या वर्षी कांचीपुरम येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाला. या तामिळ ज्ञानेश्वरीचे ऑफसेट्स भारतीय विद्याभवनला दिले असून त्यांनी तेव्हापासून तामिळ ज्ञानेश्वरी प्रसारित केली आहे. मद्रासला श्री सुब्रमण्यम सध्याचे महाराष्ट्राचे गव्हर्नर यांच्या हस्ते हा पुनर्प्रकाशन समारंभ पार पडला. त्या कार्यक्रमाला वैकुंठवासी विसपागे माझे व्याही तसेच श्री अच्युतराव पटवर्धन, श्री रामकृष्ण चिटणीस भारतीय विद्याभवन आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. त्यानंतर पूज्य स्वामींच्या कृपेनेच ज्ञानेश्वरीची चित्रभाषा बोलू लागली आणि मी कृतार्थ झालो. येत्या पुसे जात्या निरोप धाडे. दिंडी सोहळा हा विलक्षण आहे. कैलासवासी गुरुवर्य मामा दांडेकर म्हणत असत की प्रत्येक व्यक्तीने मरण्यापूर्वी एकदा तरी दिंडीत सामील व्हावे. संत परंपरेच्या प्रभावामुळे असेल मराठी माणसाच्या मनात या दिंडीबद्दलचे कुतूहल व प्रेम उपजतच निर्माण झालेले आहे. पिढ्यानपिढ्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा संस्कार घरोघरी झालेला दिसतो. या प्रेमाचे प्रत्यंतर येते. पालखी बरोबर स्वतःला जाता येत नसेल तरी ते आपल्याजवळ असेल ते पालखीला अर्पण करणारा खेड्यातील मराठमोळा शेतकरी एक आगळा आनंद देऊन जातो. भाविक रस्ते शृंगारतात, घरापुढे रांगोळ्या काढतात, रोषणाई होते. वाटेतील सर्व गावकऱ्यांचा उत्साह दांडगा असतो. जशी गावची जत्राच. कित्येक लोक माऊलींना आणण्यासाठी गावाच्या वेशीवर हजर राहून माऊलीस गावांच्या वेशीपर्यंत साथ देतात. श्रद्धा व प्रेम गंगा यमुना रूपाने डोळ्यातून ओसंडत असते. जो पालखीबरोबर चालतो त्याचे पाय ते घट्ट धरतात, त्याला मिठी मारतात, त्या पायांचे चुंबनही घेतात, निरनिराळे प्रश्नही करतात. 84 सिद्ध माऊलींबरोबर असल्यामुळे त्यांचे चमत्कार, त्यांनी केलेली लाखो लोकांची व्यवस्था याची माहिती ऐकण्यासाठी कान ठवकारून तासनतास वारकऱ्यांच्या घोळक्यात बसतात. 10 घ्या रे पंढरपुरा. मी स्वतःला भाग्यवान समजतो की 10 दिवस तरी सर्व विसर या देहाला पडतो. वार, तिथी, तारीख काही आठवत नाही. अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन घडते. मी तरी म्हणतो या देहाची बॅटरी वर्षभर चार्ज राहण्यासाठी पंढरीची वारी हा चार्जर आहे. निकोप प्रकृती या तपातून प्राप्त होते. हातात टाळ, पायामध्ये चाळ, मुखामध्ये नाम असं खेळ्यात म्हटल्याप्रमाणे नाचत जाऊ त्याच्या गावारे, चुकले निजश्री पावारे. मात्र वारी हे तप आहे, ट्रिप नाही. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. सगळ्या पालख्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला महत्वाचे स्थान. या पालखीबरोबर 2 लाख तरी वारकरी चालत असतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी त्यांचे वडील विठ्ठलपंत हे वारकरी होते. माऊलींना त्यांचे गुरु निवृत्तीनाथांनी वारीची दीक्षा दिली. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सौजवळ, बाप रखमा देवी वरू विठ्ठल दिनांचा दयाळू. पंढरीच्या विठ्ठलाचे स्वरूप इतके त्यांच्या मनात भरले की ते म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. हा भक्तियोग निश्चित झाला माझा असे त्यांनी म्हटले होते. म्हणूनच पंढरपुराने येईन गुढी माझ्या जीवीची आवडी, हे समजते ते वासुदेव अशी प्रचिती माऊलींना आली. आणि आत्मा हाच परमात्मा हे तत्व मनात इतके मुरले होते की बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची भेटी आपुलिया संसाटी करुणी ठेला. पंढरीची वाट त्यांना सोपी झाली. सामान्य माणसाला या महावैष्णव माऊलीने चालविशी हात धरून हा अनुभव दिला. सर्वांना आत्मोद्धाराची वाट दाखवली. एकनाथ महाराजांच्या भाषेत सांगायचे तर विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. त्यामुळे ज्ञानेश्वरांना ते शक्य झाले. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला से कळस. ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि नंतरच्या काळातील संतही त्याच मार्गाने गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठोपाठ त्यांचे समकालीन नामदेव महाराज, गोरोबा काका आणि नंतर नरहरी सोनार, परिसा भागवत, सेना नावी, सावता माळी आणि यासारख्या संतांनी संत मेळ्याने ज्ञानेश्वरांच्या पादुका आषाढीला दिंडी घेऊन पंढरपूरला नेण्याचा प्रघात सुरू केला. त्यानंतर संत एकनाथ महाराजांना स्वप्नात माऊलींनी सांगितले, अजान वृक्षाची मुळी कंठा लागली. मग आळंदीला संजीवन समाधीत माऊलींची भेट घेऊन एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार तर केलाच, पण शुद्ध अबद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शुद्धीकरणही केले. त्यात घुसळलेले शब्द ओव्या शोधून त्या त्यांनी बाजूला केल्या
आणि साधकांना इशारा दिला. ये ग्रंथीचे पाठी, जो करील ओवी मराठी, त्याने अमृताची ताटी, जाण नरोटी ठेवली. पारतंत्र्याच्या काळात परकीयांच्या वारंवार होणाऱ्या जुलमामुळे क्षीण झालेली पंढरपूरची वारी आणि आळंदीची वारी त्यांनी नवे चैतन्य ओतून जोमदार केली. सद्गुरू तुकाराम महाराज या आळंदीच्या जवळच देहूत होते. त्यांनी तर ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे असा ज्ञानेश्वरांचा गौरव केला. तसेच तुका म्हणे तेथे सुखा काय मुने राहे समाधान चित्ताची असा सुखानुभव सांगितला आणि पंढरीची आळंदीची वारी मोठ्या आनंदाने स्वीकारली. खरे तर तुकाराम महाराजांचे आयुष्य अवघे 45 वर्षाचे. ज्ञानेश्वर माऊली उपजतच ज्ञानी. मात्र तुकाराम महाराज म्हणतात, मी अनुरेनी या थोकडा, पण स्वतःच्या भक्तीने निष्ठेने प्रयत्नाने हा तुका भावबळावर आकाशा एवढा झाला. त्यांना आत्मज्ञानही झाले. सद्गुरू तुकाराम महाराज यांनी सध्या स्वर्गाला जाईपर्यंत ज्ञान प्राप्त होऊनही देव पहावया गेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो. हा अनुभव घेऊनही आधी होता सत्संग, तुका झाला पांडुरंग, परी त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. या न्यायाने ज्ञानेश्वर भक्ती केली. म्हणून वारकरी संप्रदायाने पुढील माऊलींच्या दिंडीत ज्ञानोबा तुकाराम असा गजर सुरू केला. त्यानंतर तुकाराम महाराजांची विना शिवूरकर स्वामी व नंतर 250 वर्षापूर्वी मल्लप्पा वास्करांकडे आली. मल्लप्पा वास्करांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदीहून पंढरपूरला दिंडी समवेत नेण्याचा प्रघात पाडला. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. हल्ली जो पालखीचा सोहळा मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्या यजमानपणाचा मान वैकुंठवासी हैबतराव बाबा आरपळकर या थोर पुरुषाचा आहे. वैकुंठवासी हैबतराव बाबा यांचा जन्म ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी असलेल्या एका सरदार कुळात झाला होता. एके दिवशी ग्वाल्हेरहून आपल्या गावी परतत असताना दरोडेखोरांनी त्यांना लुटले व बळी देण्यासाठी एका गुहेत कोंडून ठेवले. त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा धावा केला. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण या अभंगाचा त्यांना साक्षात्कार झाला आणि दरोडेखोरांच्या नायकाला मुलगा झाल्याच्या निमित्ताने त्यांची सुटका झाली. वैकुंठवासी हैबत बाबा म्हणाले, माऊली मी मेलोच असतो, आता राहिलेले आयुष्य तुम्हासाच अर्पण. बरे झाले आज नाही घडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते श्रीहरी तुम्हा समर्पण. तेथून ते निघाले ते सरळ आळंदीलाच आले. त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली. माऊलींची भजन रूपाने सेवा केली. नित्य नेमाने व क्रमाने भजन म्हणण्याची पद्धत लावली. तीच पद्धत भजन मालिका म्हणून माऊलींच्या दिंडी बरोबर म्हटली जाते. माऊली हैबत बाबांना म्हणाल्या की मला आता पंढरपुरास लवाजमासह पालखीतून जावयाचे आहे. माऊलींनी संस्थानकास दृष्टांत दिले. अंकलीकर सरदारांनी 2 घोडे व जरीपटका पाठवला. ग्वाल्हेरकरांनी पालखी पाठवली. कोल्हापूरकरांनी आबदागिरी, भालदार, काठी अशी व्यवस्था केली. फडकऱ्यांनीही आपल्या दिंड्या आणल्या. औंधच्या राजाने हत्तीही पाठवला. तंबूमध्ये पालखी ठेवण्याची व्यवस्थाही केली. अंकलीकरांच्या 2 घोड्यांपैकी एका घोड्यावर जरीपटका निशाण व स्वार असतो व दुसरा घोडा स्वाराशिवाय ज्ञानेश्वर महाराजांकरता असतो. त्यावर माऊली बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. वर्षभर अंकलीकर सरकारांच्या तबेल्यात हे घोडे असतात, पण त्यांचा बसण्यासाठी कोणीही वापर करत नाही. या घोड्याच्या पायाची माती शेतकरी प्रसाद म्हणून आपल्या शेतात पसरतात. रिंगणाच्या वेळी माऊलीचा घोडा आणि जरीपटक्याचा घोडा हे पालखी समोर आल्यावर या घोड्यांना बुक्का लावला तरच घोडे उठतात व रिंगण समाप्त होते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जुन्या काळी सामानासाठी बैलगाड्या होत्या. गेल्या 12 वर्षापूर्वी चांदीचा रथ मारवाडी समाजाने माऊलीस दिला व त्यात आता पालखी बसते. वाकरेहून पंढरपुरास पालखी जात असता अंकलीकर सरकार शितोळे यांच्या गळ्यात माऊलींच्या पादुका बांधतात. तो हैबत बाबांनी केलेला त्यांचा मान आहे. हैबत बाबांनंतर खंडू बाबांनी पालखीची मोठी सेवा केली. त्यांचे एक सेवेकरी शेडगे बाबा यांनीही फार परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांच्या दिंड्या माऊली पालखी समोर शेडगे नंबर 3, शेडगे नंबर 4 अशा चालतात. पहिल्या दिंडीचा मान हैबत बाबांच्या दिंडीलाच असतो. 200 वर्षापूर्वी दिंडीचा खर्च श्रीमंत पेशवे सरकार करीत असत. पेशवाई नष्ट झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आले, तरीही कंपनीने हा खर्च देण्याचे चालू ठेवले. 1857 मध्ये एक पंच कमिटी स्थापन झाली. या कमिटीच्या देखरेखीखाली हा सोहळा आजही चालतो. पूजेसाठी ब्राह्मण, स्वयंपाकी, नैवेद्यासाठी सामान, शिवाय कारकून हा खर्च आता आळंदी संस्थानामार्फत केला जातो.
मध्यभागी पालखी, मागे पुढे दिंड्या. पुढची पहिली दिंडी सोडून मागे पुढे जवळपास रस्त्याच्या रुंदी एवढे वारकरी 4 किलोमीटर पर्यंत तरी असतात. मुक्कामाचे गाव जवळ आले की सेवेकरी पालखी खांद्यावर घेतात व पुन्हा निघताना खांद्यावरूनच मुख्य रस्त्यावर रथामध्ये पालखी ठेवली जाते. चांदीच्या या रथातील चांदीच्या पालखीत गजनीची बैठक घालून त्यावर महाराजांच्या चांदीच्या पादुका ठेवलेल्या असतात. पालखीच्या दोन्ही दांड्यांना चांदीची ढापणे असतात. एक जरीचे निशाण, दुसरा सुंदर अब्दागिरी, चांदीची चौरी, रंगीत छत्री असे वैभव पालखीबरोबर असते. जनतेची ही माऊली आई आहे. प्रत्येक जण आई म्हणूनच पादुकांचे दर्शन घेतात व सेवा करतात. राज्ये आली, राज्ये गेली. राज्ये आली, राज्ये गेली, दिंडी चालतच राहिली. पालखीच्या मागे पुढे म्हणून निदान 150 तरी दिंड्या असतात. पालखीबरोबर जेवढा समाज असतो तितकाच पुढे आणि मागे चालणारा समाजही असतो. पालखीबरोबर वाढत वाढत वारकरी जवळजवळ 3 लाख समाज होतो. प्रत्येक दिंडीचा एक विनेकरी असतो. 1-2 पखवाजी असतात व बाकी वारकरी हातात टाळ घेऊन भजन करीत असतात. ज्यांच्या हातात पताका व झेंडे असतात ते पुढे चालतात. विनेकरी सर्वात मागे असतात. विनेकरांच्या मागे दिंडीतील स्त्रिया चालतात. काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावने असतात तर काही स्त्रिया हंडे घेऊन चालतात. वारकऱ्यांना पाणी वाटण्याचे काम करतात. दिंडीतील लोक दिंडी प्रमुखाच्या आज्ञेप्रमाणे चालतात व वागतात. दिंडीत आपल्या जागेवर उभे राहण्यापूर्वी पालखीस व विनेकरास वाकून वंदन करण्याचा प्रघात आहे. प्रत्येक दिंडीतील संख्या 200 ते 500 असते. प्रत्येक ओळीत 6-7 वारकरी असतात. दिंड्यांचा अनुक्रम सेवेप्रमाणे ठरलेला असतो. नवीन दिंडीस पालखीच्या मागे सर्वात शेवटी नंबर दिला जातो. दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा नियम. भागवत धर्माची शिकवण मानून ते पंढरीची वारी करू इच्छितात. रोज हरिपाठ म्हणतात, एकादशी व्रत करतात. तेच लोक दिंडीत असतात. सांप्रदायिक अभंगाखेरीज इतर कोणतेही अभंग वारीत म्हणता येत नाहीत. धन्यवाद. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.